लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीची बैठक झाली आहे आणि या बैठकीत वंचितच्या उपाध्यक्षांनी बैठकीबाहेर त्यांना बसवल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे। त्यांना बैठकीकरता आत घेण्यात आलेला नाही असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी मवियातला सहभाग लांबणीवर टाकलाय अशी ही चर्चा आहे। मवियाच्या बैठकीत मानअपमान नाट्य, वंचितच्या उपाध्यक्षांना बैठकीबाहेर बसवल्याचा आरोप, प्रकाश आंबेडकरांचा मविया समावेशाचा निर्णय लांबणीवर। लोकसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या बैठकीत ऐक्याची चर्चा करण्याऐवजी विरोधकांनी एकमेकांची उणीधुणीच काढली आहे। विरोधकांच्या बैठकीसाठी निमंत्रण दिलेल्या वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केलेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तासभर बैठकीच्या दालनाबाहेर बसवून ठेवल्याचा आरोप केलाय। आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा आणि जवळजवळ 1 तास झाले आम्ही बाहेर बसलेले आहोत, ते आतमध्ये बसलेले आहेत। आता खरं तर महाविकास आघाडीने आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे। दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे, त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहीत नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र वंचितला आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय झाल्याचं जाहीर केलंय। महाविकास आघाडीचं वाटप जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। आज महत्त्वपूर्ण म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत मागण्या होत्या त्याची चर्चा आहे। 2 तारखेला बहुतेक सर्वजण पुन्हा एकत्र बसणार आहेत आणि महाविकास आघाडी आणि इंडिया एकच आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कुठलेही मतभेद होणार नाही। वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा अधिकार नाना पटोलेंना दिलाय का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। तरीही 2 फेब्रुवारीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलंय। वंचितच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाचा निर्णय लांबणीवर टाकल्याचं सांगितलंय। बैठकीतल्या मानअपमान नाट्यावरती संजय राऊतही सारवासारव करताना दिसले। आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये CPI, CPIM, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। कोणतीही आघाडी किंवा युती करत असताना सगळे पक्ष एकदिलानं लढणं अपेक्षित आहे। महाविकास आघाडी आणि वंचितच्या एकीचे गुण जुळण्याऐवजी वादाच्या बाराखडीचीच जास्त उजळणी होत असल्याचं दिसू लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।